नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्र चालू आहे. रोज 9 दिवस आपल्या नवनवीन सख्या येत आहेत आपल्याकडे, आपल्या मंचावर येत आहेत. त्यांचा व्यवसाय त्या सांगतायत, त्यांचा जीवन प्रवास त्या सांगतायत. आज आहे 5वी माळ. आजच्या या माळेला आपल्याकडे एक आपली सखी, आपली उद्योजिका आलेली आहे आणि तिचा काय बिझनेस आहे, तिनं कसा सुरू केला, किती दिवस झाले आणि तिचा ब्रँड काय आहे, हे सगळं ती सांगण्यासाठी आपल्याकडे आली आहे. चला तर मग भेटूया आपल्या या सखीला, अश्विनी समीर इनामदारला. नमस्कार अश्विनी. नमस्कार शुभदाताई. नमस्कार. तुझ्या व्यवसायाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग. मी 18 वर्ष नोकरी केली आणि नोकरी केल्यानंतर आता एक स्वतःचं काहीतरी सुरू करावं ही इच्छा असल्यामुळे मी बिझनेस क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. अश्विनी, आता तू सांगितलं बिझनेसमध्ये उतरलीस. हो. काय प्रकारचा तू बिझनेस करते आणि तुझ्या ब्रँडचं नाव काय आहे? मी पर्सेसचा बिझनेस करते. पर्सेस, हँडबॅग्स, टोट बॅग्स आणि शॉपिंग बॅग्स, ट्रॅडिशनल फंक्शनल यूजसाठीच्या बॅग्स, या सर्व प्रकारच्या बॅग्सचा मी बिझनेस करते. आणि माझा ब्रँड आहे कारिग. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला विकसित झालेली आहे. जसं की राजस्थानचं ब्लॉक प्रिंट आहे, गुजरातचं कच्ची वर्क आहे, अजरक आहे, बंगालचं कांथा आहे, काश्मीरची एम्ब्रॉयडरी आहे, साऊथचं कलमकारी आहे, महाराष्ट्राचं खण आहे, फॅब्रिक, पैठणी आहे. तर जसं वस्त्रांसाठी आपण या सर्व प्रकारच्या कलांचा वापर करून घेतो, त्याचप्रमाणे पर्सेसही या सर्व कलांमधनं आपल्याला साकारता येतात. आणि ह्या गोष्टी सगळ्या एका छताखाली लोकांना अवेलेबल करून द्याव्यात, या उद्देशाने मी माझा ब्रँड सुरू केला. कारिगारी ह्याच वर्डवरनं मी तो डिराईव्ह करून कारिग असं माझ्या ब्रँडचं नाव ठेवलेलं आहे. अश्विनी, ब्रँडचं नाव तर खूपच सुंदर आहे आणि तुझ्याकडे असलेल्या भरपूर फॅब्रिक्सच्या तू पर्सेसबद्दल सांगितलं की जे आम्हाला सुद्धा जरा काही काही ब्रँड आहेत ते पर्सेसचे नाव आहेत ते नवीन होते, ब्रँड नाही म्हणता येणार, पर्सेस नवीन होते. पण ह्या तू बनवून घेते का? हो, मी वेगवेगळ्या जसं स्थानवैशिष्ट्याप्रमाणे जिथून तिथून पर्सेस बनतात तिकडनं मी वेंडर्स कडनं पर्सेस घेते. वेगवेगळ्या ठिकाणी खूप शोध घ्यावा लागतो, कारण की प्रत्येक स्थानाप्रमाणे तिथलं जे वैशिष्ट्यपूर्ण आहे कलाकारी, त्याचं जे पर्स मधली त्यांची प्रॉडक्ट क्रिएशन्स आहेत ती मी सोर्स करते. पण मग तुला का वाटलं की ह्या पर्समध्येच आपण हाच बिझनेस सुरू करावा? मी जेव्हा नोकरी करत होते त्यावेळेसपासनं मला ऑफिसला सुद्धा आपल्याला ऑफिस बॅग्स लागतात. ऑफिस बॅग मध्ये सुद्धा आपल्याला स्पेसिफिकली जेव्हा लॅपटॉप न्यायचा असतो तेव्हा आपल्याला लॅपटॉपसाठी कंपार्टमेंट लागतं, त्याचबरोबर बाकीच्याही गोष्टी, आणि सगळं आपल्याला हँडी हवं असतं. असं नाही की सगळा मेस एका ठिकाणी होऊन राहिलाय. घरी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या फंक्शन्सला आपल्याला यूज करायला लागतात. मुलांसाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस द्याव्या लागतात. पर्सेस म्हणजे त्यांना त्यांच्या वयोप्रमाणे टिफिन बॅग असेल, काय असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला वाटलं की हे जे कलाकौशल्य आपल्याकडे आहे ते आपण सगळं एका छताखाली सगळ्यांना अवेलेबल करून दिलं तर जसं आपल्याला वेगवेगळे कपडे घालायला आवडतात तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेसही खूप आवडतील. म्हणून मी हा पर्सेसचा बिझनेस, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की पर्सेसची तुला आवड होती म्हणून या क्षेत्रामध्ये तू आली. अश्विनी, तू बऱ्याच पर्सेस, बऱ्याच फॅब्रिक मध्ये पर्सेस आणते, बऱ्याच ठिकाणून आणते, पण हे त्यांचं वैशिष्ट्य झालं. जेव्हा तुझे कस्टमर मागतात किंवा काही कस्टमाइज तू करून देते किंवा विक्रीसाठी आणते, तेव्हा काय कस्टमरचा हे डोळ्याशी ठेवतेस तू?
आता पर्स ही एक ॲक्सेसरी असल्यामुळे हा. त्याची फंक्शनॅलिटी फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर मला सगळं हँडी मिळालं पाहिजे रिक्वायरमेंट प्रमाणे. कधी कधी आपल्याला जेव्हा लोकांना शॉपिंग बॅग हवी असते तेव्हा ती मोठी हवी असते. बरोबर. जर का त्यांना ऑफिससाठी पर्स हवी असेल तर त्यांना वेगळे वेगळे कप्पे हवे असतात. हो. तर बेसिकली त्या पर्सची फंक्शनॅलिटी बघावी लागते. अस्थेटिक्स नंतर येतात. अस्थेटिक्सही लागतात, कारण कित्येक वेळेला असं होतं की लोक म्हणतात अरे किती छान पर्स आहे ही, म्हणजे त्या पर्समध्ये किती व्यवस्थित गोष्टी बसतायत नाही याच्याही पेक्षा लोकांना अनेक वेळेला छान दिसते. ह्यासाठी सुद्धा पर्स घ्यायला आवडते. आणि त्याचबरोबर ट्रेंड्स पण खूप बदलत राहतात. जसे कपड्यांमध्ये ट्रेंड्स बदलतात तसे पर्सेसमध्येही ट्रेंड्स बदलतात. तर आताचे काय ट्रेंड्स आहेत त्याप्रमाणे फंक्शनॅलिटी, त्याचं युसेज, त्याचे ट्रेंड्स आणि या सगळ्यांच्याही बरोबर ते कॉस्ट इफेक्टिव्हही असलं पाहिजे. तर ते या 4 गोष्टी मेनली बघून लक्षात घेतात. तू आता म्हणते की कॉस्ट इफेक्टिव्ह असलं पाहिजे. साधारण काय रेंज पासून तुझ्याकडे आहेत? साधारण 500-600 रुपयांपासून ते 3000 पर्यंत माझ्याकडे पर्सेस आहेत. माझ्याकडे थोडं ब्रायडल कलेक्शन पण आहे. ते थोडं कॉस्टली आहे, पण ब्रायडलच कलेक्शन असल्यामुळे इट गोज विथ द अटायर. बरोबर. पण आता मला सांग, तू हे एवढं कलेक्शन ठेवतेस किंवा आणतेस, लोकांनी जर समजा कस्टमाइज करून मागितलं तर कसं देतेस का तू? आता अजून माझ्याकडे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू नाहीये केलेलं, त्यामुळे आता फक्त जसा मी रेडीमेड घेते तसा स्टार्ट करायचा विचार आहे. त्या दृष्टीने थोडेसे प्रयत्न सुरूही केलेले आहेत. आता नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही एका एक्झिबिशनला चाललोय. त्या एक्झिबिशनमध्ये पहिल्यांदा मी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या 15 पर्सेसचं कलेक्शन ठेवलेलं आहे. नवरात्री स्पेशल आहे ते. आता ह्याच्यावरती रिस्पॉन्स कसा येतोय याच्यावरनं मी हळूहळू स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण शिरणार आहे. त्यावेळेला जर का अशी काही कस्टमायझेशनची ऑर्डर आली तर डेफिनेटली मी ती पूर्ण करू शकशील. अश्विनी, मला सांग की ह्या पर्सेस जेव्हा येतात किंवा तू बाहेरनं मागवते तर तेव्हा काही तुला अडचणी येतात का, की एखादी डॅमेज होतीये? कारण डिझायनिंग वगैरे असतं, तर मग अशा वेळेला तू काय करतेस? युजली वेंडर्स कडनं आपल्याला काही काही इन्स्ट्रक्शन्स असतात की तुम्हाला ज्या वेळेला पॅक येईल त्यावेळेला तुम्ही तो व्हिडिओ ओपनिंग पाहिजे त्याचा. मग तो व्हिडिओ ओपनिंग करताना आपल्याला प्रत्येक पर्स ओपन करून बघावी लागते. कधी कधी असं होतं की म्हणजे माझा पहिले इनिशियली असं झालं की मी फक्त पर्स बघत होते, त्याच्या आतलं काहीच पाहिलं नाही आणि आत डॅमेज होते किंवा एखाद्या पर्समध्ये बेल्ट नव्हता. मग असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग ते आपल्याकडनं चूक झाली तर ती आपल्याला ऍब्झॉर्ब करायला लागते, ती करेक्ट करायला लागते. किंवा कधी कधी आता असं झालं होतं की प्रॉडक्ट थोडेसे खराब आलेले होते, पर्सेसवरती ब्लॅक स्क्रॅचेस वगैरे होते. मग त्यावेळेला मात्र मग आम्हाला कनेक्ट करायला लागतं त्या वेंडरला, त्यांना ते रिटर्न करावे लागतात आणि मग त्यांच्याकडनं रिप्लेसमेंट येते. अश्विनी, या पर्स तू भारतातच देते का की भारताबाहेर पण तुझ्या गेलेल्या आहेत? आतापर्यंत तरी भारतातच करत आहे. माझी वेबसाईट आहे karik.com. त्या वेबसाईट थ्रू 1500च्या पुढच्या ऑर्डरवरती फ्री शिपिंग आहे, त्यामुळे भारतामध्ये तर शिपिंगचा काहीच प्रॉब्लेम नाही. जर कोणाला परदेशातनं ऑर्डर करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मिळेल, त्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. मी शिपिंगची सोय करू शकतेस. तू जेव्हा आता तू हा बिझनेस सुरू केला, तुझ्या रिलेटिव्हजना दिले असतील तू, तेव्हा खूप छान वाटलं की मी हे सुरू करते. पण पहिली ऑर्डर तुला मिळाली किंवा तुझं फर्स्ट इन्कम सुरू झालं तर कोणाला दिली होतीस तू पहिली ऑर्डर आणि किती होती? मी पहिल्यांदा स्टार्ट केला त्यावेळेला मार्केटिंग चॅनेल असे खूप नव्हते, त्यामुळे मग मी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून पहिले एक्झिबिशनला सुरुवात केली. आणि जसं तुम्ही म्हणताय की रिलेटिव्ह आणि हे सोडून बाहेरचे जे अननोन आपले कस्टमर्स असतात तर त्यांच्यामध्ये त्या एक्झिबिशनला ज्यांनी माझ्याकडनं पहिली पर्स घेतली त्याच माझ्या फर्स्ट कस्टमर होत्या. मी त्यांचं नाव लिहून ठेवलं. अरे वा.
अश्विनी, बल्क ऑर्डर पण तू देते का? निश्चित देते. हा. मागे एक कस्टमर आल्या होत्या, तर त्यांना राखीच्या निमित्ताने बहिणींना देण्यासाठी म्हणून गिफ्ट हा. हवे होते, हा. तर त्यांनी बल्कमधनं घेतले होते. हा. दुसऱ्या एक कस्टमर होत्या, त्यांना त्यांच्या मुलीला, त्यांच्या मैत्रिणींना असं द्यायचे होते गिफ्ट पर्सेसच्या, हा. तर तेही त्यांनी घेतले होते. तर अशा बल्क ऑर्डर मी ऑलरेडी दिलेले आहेत. मी ते मॅनेज करू शकते. आता पर्सेस म्हणजे कसं कॉम्पॅक्ट असतं, द्यायला लोकांना सोपं जातं गिफ्ट द्यायला. तर अशा वेळेला समजा जर एखाद्या कस्टमरनी तुला सांगितलं की आम्हाला पॅकेजिंग करून द्या, पॅकिंग करून द्या, थोडं अट्रॅक्टिव्ह, तर कसं देते? त्याला गिफ्ट पॅकिंग म्हणतात. गिफ्ट पॅकिंग. जर का पर्टिक्युलरली गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर म्हणतात, त्याची पण मी सोय करते. तर मग तू स्वतः करते ती? हो, मी स्वतः करते. अरे वा, खूप आणि छान. माझ्या मुली फार, त्यांना लहान मुली आहेत त्यामुळे त्यांना खूप आवडतं. त्याही मला खूप मदत करतात. अरे वा, म्हणजे त्यांनाही या क्षेत्रात यायला हरकत नाहीये. खूपच छान. अश्विनी, आता मला सांग तू की या बॅग्स तू बनवते, मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आहे, पण याच्यामध्ये ज्या अडचणी येणार आहेत फ्युचरमध्ये, तर याचा तू काही अभ्यास केलायस? अभ्यास म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटतं की आता मी एकटीच बिझनेस करतेय, टीम काही नाहीये, त्यामुळे तो थोडासा पेस एक प्रॉब्लेम होतो. सगळ्या गोष्टी पॅरलली, सगळ्या गोष्टी नाही करू शकत किती पॅरलली केलं तरी. तर टीम बिल्डिंग तर करावं लागेल. वेंडर सोर्सिंग ही एक कायमचीच गोष्ट असते की आपल्याला सतत नवीन मार्केटमध्ये काय येत आहे, कोणते वेंडर्स चांगले आहेत हे बघावं लागतं. आणि वेबसाईट आहे त्यामुळे शिपिंगचा मला प्रॉब्लेम नाहीये, ती साईड चांगल्या प्रकारे मॅनेज होऊ शकते. आता मला सांग, समजा जर तुला भारताबाहेर किंवा भारतामध्ये तू कुरिअर करतेसच, तर मग याला काही तुला अडचणी येतात का? किंवा एखाद्याला तू ऑर्डर दिलीये, त्यांनी सांगितलीये आणि वेळेत नाही पोचलीये, असं कधी काही झालंय का ग? आतापर्यंत तरी असा अनुभव नाही आलेला, कारण की शिपिंग पार्टनर्स जे असतात तर त्यांच्याकडनं ट्रॅकिंग आपल्याला मिळत राहतं, त्यामुळे ते मॅनेज करतात. शिपिंग मध्ये आतापर्यंत तरी असा नाही अनुभव आलेला. या बॅगांच्या व्यतिरिक्त तू जे सांगितलंयस त्याच्या व्यतिरिक्त मुलींसाठी काय स्पेशल आहे तुझ्याकडे? आता सध्या नवरात्र चालू आहे, तर आपण नवरात्रामध्ये मुलींना बोलावतो, त्यांची पूजा करतो, तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण गिफ्ट देणार. तर त्यांच्यासाठी पाउचेस आणलेले आहेत, माझ्याकडे पाउचेस आहेत. त्याच्यानंतर छोट्या छोट्या पर्सेस आहेत. जसं आईला पर्स घेतलेलं मुलींना खूप आवडतं, तसं त्यांना स्वतःसाठी पण हवं असतं. तर त्यांना त्यांच्या साईजला अगदी अप्रोप्रिएट होईल अशा छोट्या छोट्या प्रकारच्या पर्सेस आणलेल्या आहेत. आणि डे टू डे लाईफ मध्ये मुलांना टिफिन बॅग्स वगैरे लागतात, तर टिफिन बॅग्सही माझ्याकडे थोड्या प्रमाणामध्ये मी ठेवते. अश्विनी, तू हा बिझनेस घरात न करते, म्हणजे आता आपण नवरात्रामध्ये ज्या सख्यांचा पॉडकास्ट घेतलाय, मुलाखत घेतली, बहुतेक त्या घरातनच बिझनेस करतायत, तसा तुझाही घरात नाही. तर घरातनं बिझनेस करताना तुला काही अडचणी येतात का? अडचणी म्हणजे स्टॉक ठेवायची एक मोठी गोष्ट असते. घरामध्ये आपल्याला जागा करावी लागते स्टॉक ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर आता वेबसाईट आहे माझी, त्यामुळे जेव्हा प्रॉडक्टचे फोटो घेतो त्यावेळेला फोटोसाठी एक व्यवस्थित लाईट असेल अशी जागा करून घ्यावी लागते आपल्याला. आणि ज्या ज्या वेळेला म्हणून आपल्याला, मी आता एक्झिबिशन्स करते, तर एक्झिबिशन्स थ्रू थोडं माझं मार्केटिंग वाढावं याच्यासाठी एक्झिबिशन्स करते. तर एक्झिबिशन करताना घरचं सांभाळणं थोडंसं तारेवरची कसरत होतेच, पण होतं मॅनेज. अश्विनी, तुझ्या या बिझनेसमध्ये किंवा इतके प्रकारच्या तू बॅग्स करते किंवा विकत आणते, तर याच्यामध्ये USP काय आहे तुझी? कोणतीही बॅग जेव्हा आपण वापरतो तर बॅग ही ॲक्सेसरी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी ठेवण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत. तर कोणतीही आपण, जेव्हा मी पर्स घेते तेव्हा त्याचा जो पर्पज आहे त्या बॅगचा, तो सर्व होतोय का नाही हे बघणं महत्वाचं आहे. शॉपिंग बॅगमध्ये तुम्हाला जागा भरपूर पाहिजे, ती बॅग दणकट पाहिजे, वजन खूप टाकलं तर त्या बॅगेला ते पेलवलं पाहिजे. तेच जर का तुम्ही समजा लग्नाला चाललाय तर तुम्हाला खूप सामान नसतं घेऊन जायचं त्यावेळेला, पण ती बॅग त्यावेळेला तुमच्या अटायर वरती एकदम शोभली पाहिजे, तिची स्वतःची सुद्धा एक बॅगेची अशी सुंदरता उठून दिसली पाहिजे. तर ह्या गोष्टी बघायला लागतात. म्हणजे तुम्ही फंक्शनॅलिटी बघायला लागते, स्टाईल कशी आहे त्या पर्सची ते बघायला लागतं.
आणि ह्या व्यतिरिक्त क्वालिटी ही तर आहेच, प्रश्नच नाही. कोणतीही बॅग ही आज वापरली आणि उद्याला तुटली असं चालणार नाही. त्यामुळे क्वालिटी चांगली पाहिजे तुमच्या मालाची, त्याची फंक्शनॅलिटी चांगली पाहिजे, ती स्टाईल त्याची चांगली असली पाहिजे आणि हे सगळं सगळ्या लोकांना एका मॉडरेट प्राइसला अवेलेबल अगदी बरोबर आहे. दिलं बरोबर आहे. पाहिजे. तर याच्यामध्ये तुझ्याकडे जाणाऱ्या सगळ्यात म्हणजे जास्त कुठल्या बॅगा घेतल्या जातात? आतापर्यंत माझ्याकडचा सगळ्यात जास्त स्टॉक हा वर्क बॅगचा किंवा ऑफिस बॅगचा गेलेला आहे. बरं. शॉपिंग बॅग्स पण खूप जातात, स्लिंग्स पण खूप जातात, लोक हां. खूप वापरतात स्लिंग्स. हां. आणि लोकांची डिमांड ओव्हरऑल मी ऐकली आणि हां. मग मला असं रिअलाइज झालं की फक्त क्लॉथ नाही तर लोकांना पीयू लेदरवाल्या पण बॅगा हव्या असतात. त्यामुळे आता रिसेंटली मी पीयू लेदरच्या बॅग्स, स्लिंग बॅगमध्ये पण माझा स्टॉक वाढवलेला आहे. अच्छा. त्याही मी अवेलेबल करून दिलेले आहेत अरे लोकांना. वा, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या बॅग्स हो. तुझ्याकडे हो. आहेत. अश्विनी, आता आपण हा पॉडकास्ट जो घेतोय तो नवरात्र स्पेशल म्हणून घेतोय. हो. तर तुझ्या या बिझनेससाठी आपल्या माझं व्यासपीठ या मंचावरनं तू आपल्या सखींना किंवा ज्या व्यवसाय करणाऱ्या आहेत त्यांना काय सांगशील? ओके. जर का कोणाला रिसेलिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही मला अप्रोच करू शकता. जर माझ्या या प्रेक्षकांमध्ये कोणी असं असेल की ज्यांना उत्तम बॅगा शिवता येतात आणि काही काम हवं आहे, तर जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी आता स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा वाढवतेय स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग. तर मी कोणाला बॅग बनवता येत असतील तर डेफिनेटली मला अप्रोच करा. मी काही काम देता येतंय का ते नक्की मॅनेज करते. अश्विनी, खूप छान सांगितलं. म्हणजे ज्या लोकांना घरी बसून व्यवसाय करायचा आहे, ज्या महिलांना आपल्या ज्या सखींना व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी तू खूप मोठी रिसेलर हे करून संधी उपलब्ध करून दिली आहेस, किंवा ज्यांना घरी बसून सुद्धा छान छान बॅग शिवता येतात त्यांच्यासाठी सुद्धा सख्यांना खूप सुंदर अश्विनीनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला ही संधीचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की अश्विनीला अप्रोच करा, तिला नक्की संपर्क करा. अश्विनी, आज तू तुझा वेळात वेळ काढून, आणि सीझन आहे तुझा सुद्धा बॅगचा व्यवसायाचा, तर वेळात वेळ काढून आली त्याबद्दल मयूर कलेक्शन तर्फे ही छोटीशी भेट. आमचे आजचे स्पॉन्सरर आहेत मयूर कलेक्शन्स. मयूर कलेक्शन्स मध्ये खूप छान प्रकारच्या ज्वेलरीज तुम्हाला बघायला मिळतील. ट्रॅडिशनल आहे, स्टोन्सच्या आहे, त्यानंतर आता नवरात्री स्पेशल ज्वेलरी पण मयूर कलेक्शन्स मध्ये आहेत. तर नक्की मयूर कलेक्शन्सला व्हिजिट करा. सुंदर कानातलं आहे हे. मयूर कलेक्शनला धन्यवाद. मला माझ्या प्रॉडक्टबद्दल, माझ्या ब्रँडबद्दल बोलण्याची संधी दिली, याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज अश्विनी आपल्याकडे 5व्या माळेला आली होती. खूप सुंदर हिरवी साडी आणि तिच्याबद्दल जी माहिती आपल्याला तिनं सांगितली, तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती? जर तुम्हाला कन्यापूजनसाठी तुम्हाला बॅग्स द्यायच्या असतील किंवा नवरात्रीमध्ये तुम्हाला कोणाला प्रेझेंट करायच्या असतील, दिवाळीसाठी द्यायच्या असतील, तर तिचा नंबर मी देत आहे. नक्की तिला संपर्क करा. त्यानंतर तिनं खूप महिलांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे, रिसेलरसाठी, त्याचप्रमाणे बॅग शिवण्यासाठी पण. नक्की संपर्क करा. तुम्हाला जर आजचा माझा हा एपिसोड, आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.